नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रेरणा तुमचं शिवज्ञा फूड रेसिपीजमध्ये मनापासून स्वागत करते. आजची नवरात्री स्पेशल डिश आहे साखरभात. तर चला किचनमध्ये. साखरभात बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलंय. इथे तांदूळ घेतलाय. बासमती तांदूळ किंवा आंबेमोहर तांदूळ तुम्ही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल आहे, अर्जंट बनवायचं आहे, एमर्जन्सीमध्ये बनवायचं आहे, तर तुम्ही ही रेसिपी करू शकता. तर हे मी तांदूळ घेतले, बासमती तांदूळ आहे. इथे मी केसराचं दूध घेतलंय, केसर. इथे साखर घेतली, ही 1 वाटी साखर आहे. लवंग घेतलाय, 4-5 लवंग लागणार आहेत. तूप आहे, वेलची पावडर आहे, जायफळ आणि वेलची मिक्स आहे ही, आणि दूध घेतलं 1 वाटी. बरं, मी हे जे तांदूळ घेतले ते मी या वाटीच्या हिशोबाने घेतलेले आहेत. ही अख्खी वाटी जी भरून मी तांदूळ घेतले ते धुवून स्वच्छ अर्धा तास भिजवून ठेवलेले आहेत. बरं, ह्या वाटीच्या हिशोबाने मी का सांगते, याच वाटीच्या हिशोबाने आपल्याला अर्ध दूध आणि अर्ध पाणी घ्यायचं, आणि त्या हिशोबानेच आपल्याला साखर घ्यायची. म्हणजे समजा मी ह्या हिशोबाने दूध घेतलंय आणि पाणी घेतलंय, आपल्याला कमी प्रमाणात घ्यायचंय, कारण की जेव्हा आपण साखर घालतो तेव्हा साखरेचंही पाणी नंतर होतं. आता तुम्हाला मी जेव्हा कृती दाखवून तुम्हाला कळेल बरोबर. तर ह्याच हिशोबाने आपण तांदूळ घ्यायचे आणि ह्या हिशोबाने अर्ध दूध आणि अर्ध पाणी. इथे मी एक कढई तापत ठेवली आहे, त्यात मी तूप घालून घेते. तूप घातल्यानंतर लवंग आहे, मी 4 ते 5 लवंग तुपात परतवायचे आपल्याला. मंद आचेवर आपल्याला परतून घ्यायचे. मी हा जो तांदूळ भिजवलेला आहे तो त्यानंतर मी यात घालते. आपल्याला तुपावर ना छान असा परतून घ्यायचा आहे. हा मी हे छान असं तुपावर परतून घेतलाय तांदूळ. आता मी तुम्हाला मगाशी जी वाटी दाखवली, ह्या वाटीत मी हा तांदळाचं माप घेतलेलं आहे. आता मी ह्या वाटीच्या हिशोबाने अर्धी वाटी दूध, अर्ध्यापेक्षा जास्त घेतलं तरी चालेल. बघा, दूध घेतलंय आणि वर पूर्ण भरून पाणी मिक्स करायचंय. पाणी आहे हे दूध जे आहे पाणी मिक्स करून ठेवले ते मी ह्यात ऍड करते. गॅस जरा फास्ट केलाय आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचे. फक्त पाण्यात जर बनवायचं असेल तरी करू शकतो, किंवा नुसतं दुधात बनवायचं असेल तरी करू शकतो, काही हरकत नाही. साधा सोपा भात आहे. आता नवरात्री येत आहेत, तर देवीच्या नैवेद्यासाठी तुम्ही साखरभात करू शकता. ह्याला एक उकळी यायला द्यायची आहे. पूर्ण दूध आणि आटायला पाहिजे. दूध पूर्ण आटू द्यायचे. हे लक्षात ठेवा, तांदूळ हा भिजलेला असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्ही तांदूळ घेता मापाने, त्याच्यानंतर तो धुवून घ्यायचा आहे स्वच्छ, आणि तो अर्धा तास भिजत ठेवायचा आहे, पाण्यामध्ये मुरत ठेवायचा आहे, कारण नंतर त्याला शिजायला वेळ कमी लागतो. नाहीतर तुम्हाला अंदाज दुधाचा आणि पाण्याचा कळणार नाही. तर मी यात वेलची पूड ऍड करते. वेलची आणि जायफळाची पूड आहे, ती ऍड करायची याच्यामध्ये. छान सुगंध सुटतो ना.
एकजीव करून घेऊया. तुम्ही काजू बदाम सुद्धा टाकू शकता. साधी रेसिपी आहे त्याच्यामुळे मी त्याला खूप अवघड बनवायचा प्रयत्न करत नाही. काजू बदाम नसतील किंवा असतील तरी चालतील. या दूध आटलंय आपलं, थोडंसं बघा हलकं ओलं आहे. त्या स्टेजला आपल्याला इथे साखर ऍड करायची आहे, कारण का साखर मी ऍड करते. समजा 1 वाटी तांदूळ घेतलाय तर अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे, किंवा त्यापेक्षा जरा कमी घेतलं तरी चालेल. आता हे साखरेचं सुद्धा पाणी सुटणार आहे, त्यामध्ये तो तांदूळ आपला शिजून जाणार. आपल्या इथे तांदूळ चेक करून घेते मी. 80% तांदूळ आपला शिजलाय. बरं, अजून एक टिप मी तुम्हाला सांगते. यात आपण जो चमचा घेणार ना, तो चमचा धारेचा नसावा किंवा डाव वगैरे असं घेऊ नका, ज्याने तो तांदूळ आहे ना तो तुटणार. हलका असा घ्यावा की तो परत यायला पाहिजे तांदूळ आपल्याला. आता यात मी केसराचं दूध ऍड करते. केसराचं दूध ऍड करते. केसर अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थोडासा पिवळा रंगही यूज करू शकता, काही हरकत नाही आहे. खाण्यासाठी रेडी आहे.